मित्रांनो, बुद्धिबळ हा प्राचीन भारतीय राजकारण्यांनी शोधून काढलेला एक सुंदर खेळ. या खेळात तसं राजाच्या हाती प्रत्यक्षात जास्त सत्ता नसते आणि पटावर सगळ्यात शक्तिशाली असतो तो म्हणजे वजीर. पण खेळाचं सर्व राजकारण हे केवळ राजाभोवतीच चालतं. राजाचं अस्तित्व हे आपला डाव चालू राहण्यासाठी अत्यावश्यक असतं. मराठेशाहीच्या राजकारणात 18व्या शतकात छत्रपती हे पद केवळ नाममात्र उरलेलं होतं आणि सगळी शक्ती एकवटलेली होती ती पेशव्यांच्या हाती, वजिराच्या हाती. आणि पुढच्या काळात म्हणजे साल 1774 नंतर तर बारभाई कारस्थानाच्या वेळी खुद्द हे पेशवा पदही केवळ नाममात्र उरलेलं होतं आणि सगळ्या राजकारणाची, सत्तेची सूत्र एकवटलेली होती ती बारभाईंच्या हातात. आणि त्यातही मुख्यत्वे शक्ती होती ती नाना फडणीसांच्याच बुडाखाली. 30 ऑगस्ट 1773 रोजी शनिवार वाड्यात पेशवे नारायणरावांचा खून राघोबादादांनी घडवून आणला आणि नंतर सत्तेवर बसलेल्या राघोबादादांची सत्ताही उलथावून लावली ती नाना फडणवीसांनीच. बारभाई कारस्थान त्यांनी ती सत्ता उलटवण्यासाठी केलं होतं. त्यावेळी नारायणराव पेशवेंची पत्नी गंगाबाई ही गर्भवती होती. 18 एप्रिल 1774 रोजी पुरंदरच्या किल्ल्यावर तिला जे पुत्ररत्न प्राप्त झालं होतं त्याचं नाव ठेवण्यात आलं होतं सवाई माधवराव. जेव्हा हे बाळ 40 दिवसांचं झालं होतं 1774 सालच्या मे महिन्यात त्याला पेशवे पदाची वस्त्र सातारच्या नाममात्र छत्रपतींकडून राजाराम दुसरे महाराज यांच्याकडून नेसवली गेलेली होती. त्यावेळी अखंड हिंदुस्थानात सर्वात जास्त श्रीमंतीचं, शक्तीचं आणि सत्तेचं मुख्य केंद्र होतं ते म्हणजे मराठेशाहीचं पेशवेपद. त्यावेळी भारताच्या 70 ते 75% भूभागावर मराठेशाहीचं निर्विवाद वर्चस्व होतं आणि ह्या सर्वात शक्तिशाली पदावर बसलेली व्यक्ती केवळ 40 दिवसांचं तान्हं बाळ होतं. पण मित्रांनो, हे सवाई माधवराव नावाचं मूल मात्र तशा अर्थानं दुर्दैवी होतं. वयाच्या 5व्या वर्षांपर्यंत त्याला राघोबा दादांच्या भीतीनं पुरंदरच्या किल्ल्यावर अत्यंत कडेकोट बंदोबस्तात ठेवण्यात आलेलं होतं. त्याच्या वडिलांचा म्हणजे पेशवे नारायणरावांचा मृत्यू ते बाळ गर्भात असतानाच झाला होता. तर वयाच्या केवळ 3ऱ्या वर्षीच त्याच्या आईचा म्हणजे गंगाबाईचा मृत्यू झाला होता. ते पोर वयाच्या 3ऱ्या वर्षीच पोरकं झालेलं होतं. त्या बाळाची आजी गोपिकाबाई ही तिकडे दूर नाशकात बसलेली होती. आई बाप नाही, आजी आजोबा नाही, सख्खे भाऊ बहीण नाही, चुलत भाऊ बहीण नाही की कोणती मावशी मामा काकेही नाही. अशा अत्यंत एकाकी अवस्थेत केवळ नोकर चाकर आणि दासदासींच्या सानिध्यात या सवाई माधवराव पेशव्याचं बालपण व्यतीत झालेलं होतं. ह्यावेळी या छोट्या मुलाकडून म्हणजे सवाई माधवरावाकडून संपूर्ण मराठेशाहीच्या फार मोठ्या अपेक्षा होत्या. होळकर, शिंदे, पंतप्रतिनिधी, नागपूरकर, भोसले, पवार, पटवर्धन, बडोदेकर, गायकवाड, घोरपडे अशा भारतभर विखुरलेल्या छोट्या मोठ्या शेकडो मराठा सरदारांना एकसंध ठेवण्यासाठी, एकत्र ठेवण्यासाठी ह्या नाममात्र का होईना पेशव्याचं अस्तित्व फार महत्वाचं होतं. सवाई माधवरावांना त्यांच्या वयाच्या 5व्या वर्षी पुरंदर किल्ल्यावरून पुण्यातल्या शनिवारवाड्यात हलवण्यात आलं होतं. लेखन, वाचन आणि जुजबी लष्करी शिक्षणही देण्यात आलं होतं. पण ते तितकं पुरेसं नव्हतं. नाना फडणवीसांना सत्ता पदावर एक सक्षम, स्वतंत्र विचार करणारी बाणेदार व्यक्ती नको होती. केवळ आपल्या तालावर नाचणारं कचकडीचं एक बोलकं बाहुलं नाना फडणवीसांना शोभेसाठी गादीवर बसवण्यासाठी पाहिजे होतं. त्यामुळं या सवाई माधवरावांचं व्यक्तित्व पूर्णतः विकसित होईल अशा प्रकारचे प्रयत्न अगदी जाणून बुजून करण्यात आले नाहीत. या मुलानं काय करायचं, कुठं जायचं, कुणाला भेटायचं ह्या सर्व गोष्टींवर पूर्णतः नाना फडणवीसांचंच नियंत्रण होतं. सतत नोकर चाकर माणसांच्या संपर्कात राहिल्यानं
हे बाळही आता त्यांच्यासारखीच शिवीगाळ शिकलेलं होतं. तमाशा पाहत होतं, आचरट विचरट बोलत होतं, विनाकारण इतरांची चेष्टा मस्करी सुद्धा करत होतं. असे अनेक स्वभावदोष त्याच्या अंगी आले होते. नाना फडणवीसांच्या नजर कैदेतला एक कैदी असंच सवाई माधवरावांचं आयुष्य होतं. सोन्याच्या पिंजऱ्यात कैद तो एक पक्षी होता, पण तरीही हा एक अत्यंत बुद्धिमान आणि महत्वाकांक्षी मुलगा होता. नवनव्या गोष्टी शिकण्याची त्याला उमेद होती. काहीतरी वेगळं करून दाखवण्याची इच्छा सुद्धा होती. जसजसे सवाई माधवराव मोठे होऊ लागले तसतसं ते आपलं स्वतंत्र अस्तित्व शोधण्यासाठी आणि नाना फडणवीसांच्या जोखडातून मुक्त होण्यासाठी धडपडू लागले. ह्या मुलाचा राजकारणातला रस पाहून मग नाना फडणवीसांना धास्तीच वाटू लागली. या मुलाला इतर गोष्टींमध्ये गुंतवून त्याचे राजकारणाकडे दुर्लक्ष होईल असे प्रयत्न नाना फडणवीस करू लागले. सवाई माधवरावांचं तसं प्राण्यांवर आणि पक्ष्यांवर फार प्रेम होतं. म्हणून त्यांच्या करमणुकीसाठी सिंह, गेंडा, वाघ, हरिण, हत्ती असे अनेक प्राणी तसंच विविध प्रकारचे पक्षी जंगलामधून आणून एक खास प्राणी संग्रहालय पुण्यात बनवलं गेलं होतं. सध्याचं सारस बागेजवळचं पूर्वीचं पेशवे पार्क हे त्या काळातलंच आहे. सवाई माधवरावांनी हरणाच्या एका टोळीला प्रशिक्षित करून त्या सगळ्या हरणांना एका तालात नाचायला शिकवलं होतं आणि हा त्यावेळी पुण्यात एक कौतुकाचा विषय होता. पुण्यातला गणपती उत्सव, श्रावणातली दक्षिणा वाटप, विविध पूजा अर्चा, मंत्रतंत्र इत्यादी कार्यांमध्ये सवाई माधवरावाचं मन रमेल असे प्रयत्न केले गेले. पण तरीही राजकारणाची आणि आपल्या पूर्वजांप्रमाणे सत्ता गाजवण्याची उर्मी सवाई माधवरावाला अधूनमधून यायची. वयाच्या 9व्या-10व्या वर्षीच सवाई माधवरावांचा लग्नाचा अतिविशाल आणि अतिभव्य सोहळा नाना फडणवीसांनी पुण्यात आयोजित केलेला होता. तो त्यावेळच्या भारतातला एक अत्यंत महागडा शाही समारोह होता. वाढत्या वयाच्या माधवरावांच्या वाढत्या महत्वाकांक्षा पाहून नाना फडणवीसांना आता असुरक्षितता वाटू लागली होती. मग सवाई माधवरावाभोवती घाशीराम कोतवाल पुण्याच्या अति कडक कोतवालाच्या गुप्तहेरांचं जाळं अधिकच घट्ट केलं गेलं. सवाई माधवरावांच्या प्रत्येक हालचालीवर अगदी बारीक लक्ष ठेवलं जाऊ लागलं. त्यामुळं सवाई माधवरावाची चिडचिड होऊ लागली. टिपू सुलतान, मुघलांचा शाह आलम, हैदराबादचा निजाम यांच्याशी भेट घ्यावी असं त्याला वाटायचं. पण नाना फडणवीस प्रत्येक गोष्टीला नकार द्यायचे. आयुष्यात फारच कमी प्रवास सवाई माधवरावांनी केला होता. ज्यावेळी ते हट्ट धरून आपली आजी गोपिकाबाई हिला नाशिकला भेटायला गेले होते तेव्हा गोपिकाबाईनं नाना फडणवीस हे सवाई माधवरावांच्या जडणघडणीकडे जाणून बुजून दुर्लक्ष करीत आहेत असा आरोप केला होता. जगाचे अनुभव सवाई माधवरावांना ते येऊ देत नाही. मग सवाई माधवराव कर्तबगार कसे होणार असे प्रश्न तिनं विचारले होते. तसं सवाई माधवरावांना नाना फडणवीसांची फार भीती वाटायची. पण वाढत्या वयानुसार जसजशी समज येऊ लागली तसतसे माधवरावांचे नानांशी खटकेही उडू लागले. दरबारी रीतिरिवाजाबाबत सवाई माधवराव आता तक्रारी करू लागले. नाना फडणवीसांनाही ते अधूनमधून जाब विचारू लागले. यातच सवाई माधवरावांना साथ मिळाली ती महादजी शिंदेचे प्रतिनिधी सरदार मानाजीराव फाकडे शिंदे यांची. नाना फडणवीसाचा उजवा हात मानला जाणारा पुण्याचा जुलमी कोतवाल घाशीराम हा तसाही अगोदरपासून लोकप्रिय नव्हताच, बदनाम होता. आणि त्यातच त्याच्याकडून एक फार मोठी चूक घडली. श्रावणात दक्षिणेसाठी आलेल्या कितीतरी केरंगी ब्राह्मणांना आत्ताईपणानं घाशीराम कोतवालानं एका भुयारासारख्या छोट्याशा खोलीत कोंडून धरलं आणि श्वास गुदमरून त्यापैकी बऱ्याच जणांचा मृत्यू झाला होता. घाशीराम कोतवालामुळे या निरपराध ब्राह्मणांचा मृत्यू झाला. यामुळं सगळं पुणे शहर खवळलं. घाशीराम कोतवाला विरुद्ध असलेला सगळ्यांचा संताप आता उफाळून बाहेर आला होता. आणि ह्यावेळी सवाई माधवरावांना पक्की साथ मिळाली ती मानाजी फाकडे शिंदेची. त्यावेळी सवाई माधवरावांनी चक्क नानांच्या विरोधात भूमिका घेतली आणि घाशीरामाला मृत्यूदंड जाहीर केला. तेव्हा पुण्यातल्या लोकांनी सवाई माधवरावांचा जय जयकार केला. घाशीराम कोतवालाच्या ह्या प्रकरणामुळे हादरलेल्या नाना फडणवीसांनी मग नंतर सवाई माधवरावांवर अनेक बंधनं घातली. यानंतर 1792 साली जून महिन्यात सरदार महादजी शिंदे हे पुण्यात राहायला आले होते. तेव्हा त्यांनी सवाई माधवरावांना एक सक्षम राज्यकर्ता म्हणून घडवण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुद्धा केले होते. भोरच्या सचिवावर झालेला अन्याय
महादजी शिंदेंनी सवाई माधवरावांकडूनच दूर केला होता. याही प्रकरणात नाना फडणवीसांच्या विरुद्धची भूमिका घेण्याची हिंमत सवाई माधवरावांनी दाखवलेली होती. महादजी शिंदेसारख्या मोठ्या जाणत्या मुत्सद्दी माणसाची साथ लाभल्यानं आता सवाई माधवराव स्वतःच्या पाठीचा ताठकाणा दाखवू लागले होते. पण दुर्दैवानं 12 फेब्रुवारी 1794 साली म्हणजे पुण्यात आल्यानंतर फक्त 2.25 वर्षातच महादजी शिंदेंचं दुर्दैवी निधन झालं आणि सवाई माधवराव पुन्हा एकदा मनातून खचले. सवाई माधवरावांच्या लष्करी मोहिमांबद्दल बोलायचं झालं तर निजामाविरुद्धच्या खर्डा इथल्या युद्धातली नाममात्र उपस्थिती एवढीच एक त्यांची प्रशंसनीय लष्करी मोहीम होती आणि या खर्ड्याच्या लढाईत मराठी फौजेनं निजामाचा अगदी निर्णायक दणदणीत पराभव केलेला होता. दिवंगत राघोबा दादांची 2 मुलं, दुसरा बाजीराव आणि दुसरा चिमणाजी हे जुन्नरच्या किल्ल्यात बळवंतराव नागनाथ यांच्या नजरकैदेत होते. दुसरे कोणी जवळचे नातेवाईक नसणाऱ्या सवाई माधवराव पेशव्यांना या दोघांना भेटण्याची तीव्र इच्छा होती, पण नाना फडणवीसांचा त्याला सक्त विरोध होता, सक्त मनाई होती. ज्या बळवंत नागनाथाच्या कैदेत दुसरा बाजीराव आणि दुसरा चिमणराव हे होते, त्याचीच मनधरणी दुसऱ्या बाजीरावानं केली. त्याला आपल्या बाजूनं वळवून दुसऱ्या बाजीरावानं एक पत्र चोरून सवाई माधवरावाला लिहिलं. सवाई माधवरावाला दुसऱ्या बाजीरावाचं ते पत्र पाहून अतिशय आनंद झाला आणि त्यांनी त्याला लगोलग उत्तर दिलं. स्वतःच्या हस्ताक्षरात एक पत्र लिहिलं आणि ते पत्र दुसऱ्या बाजीरावापर्यंत पोहोचलं सुद्धा. पण नाना फडणवीसांचे गुप्तहेर फार चाणाक्ष होते. त्यांनी ह्या पत्रव्यवहाराची खबर लगोलग नानांना कळवली. एवढंच नव्हे तर नानांच्या गुप्तहेरांनी जुन्नरवरून माधवरावांच्या हस्ताक्षरातलं पत्र बळवंत नागनाथाच्या पेढीतून चुपचाप मिळवलं. जेव्हा नाना फडणवीसांनी ह्या गुप्त पत्र व्यवहाराबद्दल सवाई माधवरावाला जाब विचारला, प्रश्न विचारले, तेव्हा घाबरलेल्या सवाई माधवरावांनी आपण असा काही पत्रव्यवहार केला याबाबतीत चक्क नकार दिला. तेव्हा नानांनी ते त्यांच्या हस्ताक्षरातलं पत्रच त्यांच्या समोर ठेवून सवाई माधवरावांना निरुत्तर केलं. सवाई माधवरावांना खोटं पाडलं. बळवंतराव नागनाथाला कैद करण्यात आलं आणि तुरुंगात डांबण्यात आलं. बळवंत नागनाथाचा काही दोष नाही, आपल्या सांगण्यावरूनच त्यानं केलं असं खुद्द सवाई माधवरावांनी सांगितलं. नाना फडणवीसाला बळवंत नागनाथाला सोडण्यासाठी खूप विनवण्याही केल्या, पण नाना फडणवीसांनी माधवरावांचं काहीही ऐकलं नाही आणि यानंतर सवाई माधवरावांविरुद्ध खूप सारे निर्बंध अतिशय कठोर पद्धतीनं लादले. पेशवा असूनही नाना फडणवीसांकडून मिळालेल्या अपमानास्पद वागणुकीमुळं सवाई माधवरावांनी स्वतःला खूप मनस्ताप करून घेतला. अगदी अंथरूणच धरलं आणि त्यांना ताप चढू लागला. तापाच्या भरात बरळून ते आता वेड्यासारखेही वागू लागले होते. त्यांना अधूनमधून वेडाचे झटकेही येऊ लागले होते. काही दंतकथांनुसार सवाई माधवरावांना पूर्णतः निकामी करण्यासाठी नाना फडणवीसांनीच अफू किंवा तत्सम नशिल्या पदार्थांचा वापर त्यांच्या खाण्यापिण्यातून धोक्यानं केला होता. अर्थात ह्या सगळ्या दंतकथा दुसऱ्या बाजीरावाच्या काळात पसरवल्या गेल्या होत्या. त्यामुळं ह्या दंतकथांमध्ये किती खरेपणा किती खोटेपणा आहे हे समजणं अशक्य आहे. ह्याच अत्यंत घोर निराशेच्या मनस्थितीत असणाऱ्या सवाई माधवरावांनी दसरा सणाच्या दिवशी 25 ऑक्टोबर 1795 रोजी, त्या दिवशी रविवार होता, त्या दिवशी शनिवार वाड्यातून वरच्या मजल्यावरून मधल्या सज्जातल्या कारंजावरच उडी मारली आणि आपलं जीवन संपवून टाकलं. या प्रसंगावेळी इंदोरचे सरदार तुकाजीराव होळकर स्वतः तिथं शनिवार वाड्यात उपस्थित होते. सवाई माधवरावांनी तापाच्या, वेडाच्या आणि घोर निराशेच्या भरात आत्महत्या केली. बहुतांश सर्व बातमीपत्रांचं एकमत आहे. पण ह्या आत्महत्येमागं अप्रत्यक्षरित्या का होईना नाना फडणवीसांचा एक मोठा सहभाग निश्चितच होता. सवाई माधवरावांच्या असण्यानं मराठेशाहीला तसा काही फार फायदा होत नव्हता. खऱ्या अर्थानं नाना फडणवीसच सगळं प्रशासन चालवत होते. शिंदे आणि होळकरांच्या मदतीनं संपूर्ण भारताचं आणि मराठेशाहीचं राजकारण नाना फडणवीस अत्यंत यशस्वीरित्या हाकतच होते. पण सवाई माधवरावांचं अकाली निधन झाल्यामुळं मात्र मराठेशाहीचं अपरिमित नुकसान झालं होतं. ह्यानंतर उद्भवलेल्या वारसा युद्धात मराठा संघामध्ये मोठी फूट पडली, दुफळी माजली.
भोसले, शिंदे, होळकर, गायकवाड, पवार इत्यादी इत्यादी मोठे मातब्बर मराठी सरदार आता आपापसातच लढू लागले होते. महादजी शिंदेचे वारस असणाऱ्या दौलतराव शिंदेंनी दुसऱ्या बाजीरावाला आपल्या हाताशी धरलं, इंग्रजांची मदत घेतली आणि खुद्द नाना फडणवीसांचंच खच्चीकरण करून टाकलं. मराठेशाहीचं आणि भारताचं सगळ्यात मोठं नुकसान हे झालं की दुसरा बाजीराव नावाचा महामूर्ख माणूस पेशव्यांच्या गादीवर बसला होता आणि यानं पूर्ण मराठेशाहीची अगदी वाट लावली. नाना फडणवीसांना दौलतराव शिंदेंनी आणि दुसऱ्या बाजीरावानं इंग्रजांच्या मदतीनं कैद करून कोठडीत डांबलं. नंतरच अशाच विमनस्क आणि निराशेच्या अवस्थेत नाना फडणवीसांचाही मृत्यू झाला होता. दुसरा बाजीराव गादीवर बसताच मराठेशाहीचं सुमारे 100 वर्षांचं भारतावर असलेलं वर्चस्व उतरणीला लागलं. पुढच्या 15-20 वर्षात हळूहळू एक एक मराठी सरदाराला आपल्याकडे वळवून आमिष दाखवून किंवा त्याच्याशी लढून त्याला संपवून इंग्रज भारताच्या छाताडावर स्वार झाले. सवाई माधवरावच्या अकाली निधनामुळं मराठेशाहीचं फार मोठं नुकसान झालं होतं. मित्रांनो, अशाच सुंदर सुंदर कहाण्या आणि किस्से ऐकण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला भेट द्या. आपल्या प्रोत्साहनाची मला गरज आहे. मला प्रोत्साहन देण्यासाठी आपण माझ्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. माझ्या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर सुद्धा करा. आपले खूप खूप धन्यवाद.